इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकावल्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराज तसंच छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात वातावरण चांगलंच तापलं आहे। प्रशांत कोरटकर यांना अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचं पथक गुरुवारी नागपूरला दाखल झालं। कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकर यांच्या घरी पोहोचले, मात्र प्रशांत कोरटकर घरी नसल्यानं त्यांना रिकाम्या हातानं परतावं लागलं। यानंतर कोल्हापूर पोलीस बेलतरोडी पोलीस ठाण्यात गेली। तेथील अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर त्यांचे पथक कोल्हापूरला परतलं। कोल्हापूर पोलिसांनी सांगितलं की कोरटकर सापडताच ताब्यात घेतलं जाईल, मात्र कोरटकर यांचा मोबाईल फोन बंद असून ते आपल्या निवासस्थानी सापडले नसल्याचं कोल्हापूर येथील अधिकाऱ्यांनी सांगितलं। आणि तो कॉल इथूनच केला हे दिसतंय, त्यांनीच केला असं दिसतंय। तपासात त्या पॉवर पाहिजे सीडीआरची मागणी केलेली आहे। सीडीआर आल्यानंतर त्याच्यामध्ये स्पष्ट होईल। हो घेणार आहे, त्यांना मिळाल्यानंतर नाही, सध्या त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे त्यांचं काही लोकेशन नाही। सर अगोदर तपास चालू आहे, तपासात निष्पन्न झाले तर हो हो। त्याचवेळी कोल्हापूर पोलीस पथक निघताच सकल मराठा समाज संघाचे कार्यकर्ते बेलतरोडी पोलीस ठाण्यात पोहोचले। मराठा समाज संघाच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक शेळके यांची भेट घेतली आणि प्रशांत कोरटकर यांना अटक करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतली। यावेळी सकल मराठा समाज संघानं पोलीस ठाण्यासमोर निदर्शनं केली। कोल्हापूरची टीम रात्री पोहोचली आहे। त्यांच्या टीमचे काही पथक त्यांच्यासोबत आहे। त्यांनी सविस्तर माहिती आम्हाला दिली आहे। लवकरात लवकर आरोपी हा त्यांच्या ताब्यात असेल ह्या त्यांनी शाश्वती दिली आहे आणि पुढील तपास हा खूप वेगाने जातो आहे ही त्यांची प्रतिक्रिया आहे। आणि हा गुन्हा नोंद झाल्यावरती त्याला नॉन बेलेबल हा गुन्हा आहे असं त्यांनी सांगितलं आहे। त्यामध्ये तो दोषी असणार तर त्याला अटक होणार, त्याला कुठलीच जामीन मिळणार नाही याची शाश्वती प्रशासनाद्वारे आणि पोलीस स्टेशनाद्वारे आम्हाला मिळाली आहे।